कुठल्याही त्याला काम सांगा, कुठलंही त्याला टार्गेट द्या, तो कारणच देणार. जर तुम्ही फेल होत नसताल तर तुम्ही प्रयत्न सुद्धा करत नाही हे प्रूव्ह राहिले. तुम्ही त्या सगळ्या लोकांच्या पुढे आहात की जे प्रयत्नच करत नाहीयेत. सक्सेसची बघा, बिलीफ, व्हॅल्यू, गोल, स्ट्रॅटजी, ऍक्शन, सक्सेस. सक्सेस झालं तर पुन्हा तुम्ही गोल बनवा, फेल्युअर झालं तर फीडबॅक बनवून तुम्ही पुन्हा स्ट्रॅटजी आखा. फॉर्म्युला समजून घ्या. जर तुम्ही सक्सेस झाले तर पुन्हा गोल क्रिएट करा, नवीन ॲडव्हान्स. आणि जर फेल झाले तर फीडबॅक करून तुम्ही स्ट्रॅटजी करून कामं केले पाहिजे. दोन प्रकारचे माइंड असतात, एक विक्टिम माइंडसेट वर्सेस हिरो माइंडसेट. विक्टिम म्हणजे काय, जो म्हणू शकतो कैद्यासारखा माइंड येते, गुन्हेगारासारखा माइंड येते. विक्टिम माइंडसेटचे लोक कसं असतात, विक्टिम माइंडसेट काय करतो, कुठल्याही त्याला कामं सांगा, कुठलंही त्याला टार्गेट द्या, तो कारणच देणार. काय देणार, कारण देणार, तो रिझल्ट नाही देणार. पण जो हिरो माइंडसेट, जो लिप माइंडसेट असतो ना, तो रिझल्ट देतो. त्याला पण अडचणी येतात बरं का कामं करताना, पण तो रिझल्ट देणार. म्हणजे मग तुम्ही चेक करा, तुम्ही कारण देणारे लोक आहेत की रिझल्ट देणारे लोक आहेत. नेक्स्ट पार्ट, हे भूतकाळात नांदतात. जसं ती नवरी नांदते ना माहेराला, हे भूतकाळातच नांदत बसतात. मी असा, मी तसा, मी अशी, मी तशी, मी हे केलं होतं, मी ते केलं होतं. झाला ना भूतकाळ तो, आता नवीन ना. पण हे जे लोक असतात ना हिरो माइंडसेटचे, ते कंटिन्यू भविष्याबद्दल विचार करतात. रोज नवीन दिवस, नवीन ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतो, हे बिलीफ ते करतात. नेक्स्ट काय, ते फक्त बीजी असतात. विक्टिम माइंडसेट लोक कधी विचारा बीजी, हे बीजी असतं येड. हे विक्टिम माइंडसेट आहे, हे थॉट प्रोसेसचा कंट्रोल नाहीये. आणि जे दुसरं असतं ना, तो माइंड ना क्वालिटी 20% काम करण, पण साला अचीव जे चेक काढायचं ना, तो चेक काढून दाखवणार. बीजी नका राहू, डोंट बीजी, बिकम अ प्रोडक्टिव्ह. हिरो माइंडसेटचे लोक प्रोडक्टिव्ह वर फोकस करतात. आणि त्यानंतर विक्टिम माइंडसेट, नाही होणार, नाही जमणार, नाही करू, काय करू, कसं करू, फक्त रडके असतात. पण हिरोवाला माणूस काय करतो, आय कॅन सर, आय कॅन सर, आय कॅन सर. आणि ते जे बोलतात ना ते करून दाखवतात. काय वाटतं तुम्हाला? मग तुम्ही चेक करा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, तुमची डाऊनलाईन कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. नाहीतर हा माइंडसेट फार बदलणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपयशाला हँडल करू शकत नसताल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार नाही. याच्या अपोज काय आहे, जर तुम्ही रिजेक्शनला हँडल नाही करू शकले तर तुमच्या आयुष्यात काही भेटणार. आणि जर तुम्ही रिजेक्शनला हँडल करू शकले, अपयशाला हँडल करू शकले, तर तुमच्या आयुष्यात पाहिजे ते अचिव्हमेंट तुम्हाला भेटून जातील. जगातला सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात टॉप लेवलला, या जगाच्या ह्या धर्तीवर, या प्लॅनेटमध्ये सगळ्यात जास्त ज्याने अपयश झेललंय तो हे मायकल जॉर्डन. मोठे मोठे हिरो हिरोईन टॉपच्या लोकांपेक्षा पण मोठं याचं घर आहे. आणि हा माणूस 25 मध्ये रिटायर झाला. आणि तो काय म्हणतोय बघा, माझ्या कॅरियर मध्ये मी जवळपास 9000 वेळा बॉल बास्केटमध्ये टाकला आणि तो मिस झाला. हे किती वेळा, अरे बोला मोठ्याने, किती वेळा, अय किती वेळा. मग तुला किती लोक नाही म्हणले? हे म्हणतो 9000 वेळा. आणि एकदा बास्केट मिस करणं म्हणजे झोप नाहीये. तिथं 10 जण असतात ते बॉल आणून द्यायला. समजतंय का तुम्हाला? कोण कोण खेळले बास्केटबॉल? 9000 शॉट मिस, 300. काय म्हणतोय, गेम एकदम इझी बॉल जाणार होता आणि आम्ही गेम जिंकणार होतो. अशा 300 मॅचेस हरल्यात. अरे एकदा थोडं एक बॉल हुकला ना तरी टीमवाले लोक कार्यक्रम करतात. क्रिकेट बिकेट मध्ये खेळले का नाही तुम्ही? एक आणि पार वर्ल्ड चॅम्पियन माणूस, इंटरनॅशनल लेवलच्या 300 शॉट, तर बाकीच्या टीमनी पब्लिकनी सोडला असेल का रे व्हायला? नाही ना, की मी फेल झालो, मी फेल झालो, मी फेल झालो, मी फेल झालो, मी फेल झालो आणि म्हणून मी सक्सेस झालो. समजते तुम्हाला? सक्सेस कॅनॉट एक्झिस्ट विदाउट फेल्युअर. इफ यू आर नॉट फेलिंग, यू आर नॉट ट्राईंग. जर तुम्ही फेल होत नसताल
तर तुम्ही प्रयत्न सुद्धा नाही करू राहिले. सिंपल प्रयत्न केल्यानंतरच फेल्युअर येतं माणसाला. काय वाटतं? पुन्हा रिपीट करतो, जर तुम्ही फेल होत नसताल तर तुम्ही प्रयत्न सुद्धा करत नाही हे प्रूव्ह होऊ राहिले. समजतंय का? फेल्युअरचा तरी सामना करा ना यार. फेल्युअर होता 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 यश भेटायला लागेल तुम्हाला. लागेल का नाही लागेल? नाही तर 10-20 लोकांना सांगितलं फेल झाले, आता त्याच विचारात चाललात फक्त. हा नाही होणार नाही होणार. अरे जाऊन खेळ ना बाबा, जाऊन खेळ, काय अडचण नाहीये. करून फेल झालं पाहिजे तर मग माझी येते. शांत झोप लागेल तुम्हाला. तुम्ही किती मिस्टेक केल्यात, तुम्ही किती फेल झाला, तुम्ही किती हळूहळू चालताय, काही घेणं देणं नाहीये. तुम्ही त्या सगळ्या लोकांच्या पुढे आहात की जे प्रयत्नच करत नाहीयेत. समजते तुम्हाला? प्रयत्नच करत नाहीयेत. तुम्ही त्यांच्या पुढे आहेत. काय वाटतं? प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्नात यश भेटतं.